नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये घेतलेला प्रवेश रद्द करता येऊ शकतो का, या अनुषंगाने चर्चा करणार आहे. कारण जो कालावधी दिलेला असतो प्रवेश प्रक्रियेसाठी, त्या कालावधीमध्ये घेतलेला प्रवेश रद्द करायला मुभा आहे. जर का आपण कॅप फेरी क्रमांक 1चं शेड्यूल्ड जर पाहिलं, तो कालावधी दिलेला आहे 5-6 जूनपर्यंतचा. तिथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की 29 मे ते 3 जूनपर्यंत महाविद्यालयीन लॉग इनमधून पुष्टी, नकार आणि प्रवेश रद्द असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होणाऱ्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी कॉलेज लॉग इनमधून होणार आहेत, स्टुडंट लॉग इनमधून नाही. परंतु विद्यार्थ्यांच्यासाठी ती प्रक्रिया असल्यामुळं तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागणारं आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असेल तर त्याला प्रवेश रद्द करायचा आहे. आता रद्द करण्याची कारणं काहीही असू शकतात. यासाठी एक फॉर्मेट आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन. त्या फॉर्मेटमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार सगळा कंटेंट त्यामध्ये भरायचा आहे आणि त्याचं एक झेरॉक्स काढून तुम्ही अर्ज हा प्राचार्यांच्याकडं किंवा उपप्राचार्यांच्याकडं किंवा प्रवेश देणाऱ्या समितीकडं जायचं आणि त्यांना सांगायचं आहे की मी प्रवेश आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घेतलेला आहे, पण मला या कारणास्तव तो रद्द करायचा आहे. तर तिथं जागेवर तुम्हाला ते सांगतील किंवा सही करून सांगतील, प्राचार्य सांगतील प्रवेश समितीला भेटा. ज्यावेळी तुम्ही केबिनमधून बाहेर याल त्यावेळेस त्याचा एक फोटो, म्हणजे मोबाईलवर त्याचा एक फोटो काढून घ्या, म्हणजे एक तुमच्याकडं तो पुरावा राहील. आणि प्रवेश समितीला जाऊन भेटा. ते तात्काळ रद्द करतील, कारण प्रक्रिया चालू आहे, किंवा सांगतील थोड्या वेळानंतर या किंवा उद्या या. परंतु प्रवेश देण्याच्या कालावधीमध्येच प्रवेश हा रद्द करण्याची व्यवस्था किंवा तो टॅब ओपन असतो, इतर वेळी अजिबात असत नाही. हे प्रत्येक पाल्यानं विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं घेतलेला प्रवेश रद्द करता येतो, त्यासाठी एक अर्ज द्यावा लागतो आणि समिती तुम्हाला सांगेल की ह्या दिवशी या, किंवा लगेच तात्काळसुद्धा प्रवेश करून देऊन तुमची सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला परत मिळू शकतात. म्हणजे या पद्धतीनं घेतलेला प्रवेश रद्द करता येतो. कारण रद्द करताना तिथं स्वतः हजर असायला पाहिजे आणि ज्यावेळी रद्द करण्याची प्रोसेस चालू होते कॉलेज लॉग इनमध्ये, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिलेला असणारा आहे तिथं तो मोबाईल नंबर असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या जवळ असायला पाहिजे तो मोबाईल. आणि लगेच कॅन्सलेशन ज्यावेळी तिथं ते सबमिट केलं जाईल त्यावेळेस तिथे एक OTP येतो तुम्हाला. तो OTP कॉलेजमध्ये लगेच तिथं सांगावा लागतो. तो सांगितल्यानंतर सबमिट म्हटलं की मग तुमचा अर्ज जो असणार आहे प्रवेश हा रद्द केला जातो. म्हणजे हे आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. मला वाटतं हे प्रवेश रद्द करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा छोटेखानी व्हिडिओ आहे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.